शहर की नामचीन शाला में आरटीई प्रवेश के लिए बोगस दस्तावेज देकर एडमिशन करने वाले 17 पालकों पर सीताबर्डी पुलिस में धोखाधड़ी का मामला दर्ज किया गया है। दरअसल सरकार की योजना के अनुसार आरटीई के तहत निजी शालाओं को 25% सीटों पर विद्यार्थियों को निःशुल्क प्रवेश दिया जाता है। इसी के तहत किसी ने जन्म प्रमाण पत्र तो किसी ने आधार कार्ड का बोगस तैयार कर स्कूल में एडमिशन के लिए दलालों का सहारा लिया। अब इस मामले में विभाग को मिली शिकायतों के चलते विभाग ने भी इस पर गंभीरता से विचार करने के आदेश जारी कर दिए हैं। बर्डी पुलिस स्टेशन अंतर्गत जे शिक्षण विस्तार अधिकारी झेडपीचे आहेत त्यांच्या चौकशी स्कूलमध्ये जे आरटीई अंतर्गत ऍडमिशन होतात त्याच्या अनुषंगाने काही पालकांनी जातीचे दाखले हे खोटे बनावट तयार करून त्याच्या अनुषंगाने ऍडमिशन मिळवलेले होते। त्या पद्धतीने जे भवन स्कूल आहे त्या ठिकाणचे 11 पालक आहेत त्यांची चौकशी झाल्यानंतर त्या ठिकाणी असं निदर्शनास आले की त्यांनी खोटी कागदपत्र बनावट कागदपत्र अंतर्गत आरटीई अंतर्गत ऍडमिशन झालेले आहे। त्याच्या अनुषंगाने झेडपीचे जे विस्तार अधिकारी आहेत त्यांची समिती माननीय सीओ मॅडम यांनी नेमून त्याच्या अंतर्गत चौकशी झाल्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आम्ही त्याच्या अंतर्गत तपास पुढील करत आहोत। प्रायमरी याच्यामध्ये तर सध्या बर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये 17 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। तसेच सदर पोलीस स्टेशन अंतर्गत आणखीन एक गुन्हा काल आपण दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2 आरोपी आहेत। त्याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे कारण ऍडमिशन देताना जे काही एजंट थ्रू ऍडमिशन झालेलं प्राथमिक आम्हाला निदर्शनास येते ते एजंट घेऊन त्यांना इतर शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी मदत केली आहे का त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत। त्याच्या अनुषंगाने ठिकाणी पालक आहेत ज्या पालकांवर गुन्हा दाखल झालेला आहे आम्ही त्यांना चौकशीला बोलवून त्यांचा त्यामध्ये रोज दिसत असेल किंवा त्यांना कुणीतरी कुठेतरी आमिष दाखवून कुणाच्या मार्फतीने हे करण्यात आलं कुठे कागदपत्र बनवण्यात आले त्याच्या अनुषंगाने आम्ही माहिती घेत आहोत आणि निश्चित याच्यामध्ये आरोपी वाढतील आणि आणखी पालक सुद्धा आणि इतर स्कूल किंवा यांना सुद्धा आम्हाला विनंती आहे की जे आरटीई अंतर्गत जे ऍडमिशन झालेले असतील तर स्वतः स्कूलच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विभागाने सुद्धा ते पडताळली पाहिजे। तशी काही शंका कुशंका वाटली तरी पोलिसांकडे किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटकडे त्यांनी तक्रार करावी। आतापर्यंत आपल्याला भवन स्कूलच्या जे बर्डी अंतर्गत येतं ते आणि सदरमध्ये जे एक स्कूल आहे त्याचे 2 ऍडमिशन तसे झालेले आहेत पण याची वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे कारण जे चांगल्या स्कूल आहे जिथे फी मोठ्या प्रमाणात घेतली जाते किंवा त्या स्कूलचं स्टँडर्ड आहे त्या ठिकाणचं प्रायमरी तरी दिसतंय नंतर इतर स्कूलचं बी असण्याची शक्यता आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही तपास करतो। इथे प्रायमा बेसिक काही पैशाची देवाणघेवाण होणार आहे असं काही नाही आता तपास सुरू झाला 2 दिवसापासून आपण डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन करत आहोत जे काही डॉक्युमेंटेशन प्राप्त आहे ते पालकांना पुढील चौकशी करून नंतरच ह्या गोष्टीला उघड होईल। आतापर्यंत जी प्रायमरी चौकशी झाली असं त्यामध्ये हे आढळून आलेलं नाहीये जे त्यांचे एज्युकेशन डिपार्टमेंटने केलेली इन्क्वायरी आहे परंतु पोलीस विभाग आपण त्याच्यामध्ये खोलात जाऊ निश्चितच काही ना काही याच्यामध्ये कुठेतरी प्रशासकीय विभागामध्ये किंवा प्रशासनाला धरूनच हे केलेलं असावं किंवा अशा गोष्टी ज्यावेळेस होतात पूर्वीच्या अनुभवानुसार हेच आहे की याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नक्कीच असते। स्कूलचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट असेल किंवा ज्या ठिकाणी दाखले प्राप्त केले जातात त्या ठिकाणी सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येते। फॉर्चून एक दंत आपके सपनों का घर। फॉर्चून इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं आपके सपनों का घर। मौजा वेड़ाहारी में आउटर रिंग रोड से मात्र 300 मीटर की दूरी पर 2.5 किलोमीटर फ्रॉम खापरी मेट्रो स्टेशन, 3 किलोमीटर फ्रॉम इंटरनेशनल एयरपोर्ट, 3 किलोमीटर फ्रॉम मिहान, 500 मीटर की दूरी पर पोदार इंटरनेशनल स्कूल, 2 किलोमीटर की दूरी पर वर्धा रोड और बीसा स्क्वायर। स्पेशल एमिनिटीज ट्री प्लांटेशन, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज लाइन, वाटर सोर्स, electrification, fencing to entire layout and many more facilities are available. 80% bank finance also available. For more details, please contact Mr. Kailash Patle, Director, 8605673995. Office, plot number 7, second floor, Utkarsh Society, near Purti Super Bazaar, Bisa Road, Nagpur.